नागपुर के खापरखेड़ा पुलिस स्टेशन की हद में एक हत्याकांड सामने आया है। पुलिस के मुताबिक 13 अक्टूबर की रात 8 बजे लोनखेरी गांव में एक शराबी व्यक्ति का कत्ल हो गया। खापरखेड़ा के सीनियर पुलिस इंस्पेक्टर हरीश रोमकर ने बताया कि प्रारंभिक जानकारी के अनुसार विक्टिम ने आरोपी के घर के पास जाकर बिना वजह गाली गलौज की। इस पर आरोपी ने उसे मारपीट कर घटना को अंजाम दिया। पुलिस ने तुरंत आरोपी को गिरफ्तार कर लिया। आगे की तहकीकात खापरखेड़ा पुलिस कर रही है। घटना अशी आहे की 9 तारखेला 9/10/2025ला यातील मृतक आणि त्याचा मित्र हे लोणखेरीला आले होते। लोणखेरी गावामध्ये मृतकाच्या मित्राची रूम होती आणि त्याच्या मृतकाच्या मित्र आणि त्याच्यात आणखी त्याचे 4 मित्र हे असे त्याच्या रूमवर आले। दुपारी अंदाजे 2:30-3च्या दरम्यान त्यांनी तिथे मृतकाच्या भाड्याच्या खोलीमध्ये नाश्ता वगैरे केला होता आणि मृतक आणि त्याचे मित्र हे दारूच्या नशेत होते। त्यांनी दारू पिलेली होती। तर त्यापैकी एक जो मृतक आहे तो खाली आला दगीच्या बहाण्याने आणि मृतकाच्या खाली आल्यानंतर मृतकाचा जो मित्र आहे त्याची जी रूम आहे त्याच्या 100 मीटर अंतरावर तो एका घराच्या बाजूला बसला। घराच्या बाजूला बसला त्यांनी शिवीगाळ देणं सुरू केली। त्या घराचे जे बाजूला राहणारे होते त्यातले आरोपी त्यांनी त्याला हटकले की आपण इथे दारू पिऊन शिवीगाळ का करता। तर त्या मृतकाने आरोपीला पण शिवीगाळ केली। त्यावेळी यातील जे आरोपी आहेत आरोपींनी त्यांना मारहाण केली। लाथा त्यांनी मारहाण केली अशी माहिती मिळाली होती आणि त्यानंतर त्या आरोपींनी मृतकाला रस्त्यावर आणून ठेवले। त्यानंतर आरोपीच्या मित्रांना मृतकाच्या मित्रांना माहिती मिळाली की असा त्यांचा मित्र हा रस्त्यावर आहे। ते त्याला घेऊन परत कोंडाळी येथे गेले। ही घटना 9 तारखेची आहे। कोंडाळी गेल्यानंतर त्या मृतकाने तिथे 10 तारखेला इलाज केला। इलाजानंतर 11 तारखेला अशी माहिती भेटली कोंडाळी पोलिसाला तो मरण पावलेला आहे। पण तो कुठल्या हॉस्पिटलला असं कुठली एव्हिडन्स वगैरे प्राप्त नव्हती। लोकल डॉक्टरनी त्यांनी ट्रीटमेंट घेतलेली पण 11 तारखेला तो मयत झाला अशी माहिती मिळाली। त्या अनुषंगाने कोंडाळी पोलिसांनी तपास केला। तपासामध्ये हा जो प्रकार हा निष्पन्न झाला। त्यानंतर कोंडाळी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून 0च्या कायमीनी पोलीस स्टेशन खापरखेड़ा तिथे गुन्हा वर्ग केला। त्या गुन्ह्याचा तपास आम्ही वर्ग करता सुरू करून माननीय DCP साहेब श्री संदीप पकाले डॉक्टर संदीप पकाले तसेच ACP साहेब श्री अंकुश खेडकर यांच्या मार्गदर्शन करून आरोपीला ताब्यात घेतले। आरोपीला 2 दिवसाचा PCR मिळालेला आहे आणि पुढील तपास सुरू आहे। नमूद तपासामध्ये पोलीस स्टेशन खापरखेड़ा येथील API राहुल चव्हाण, API झोल आणि PSI करंगामे यांनी तपास करायला मदत केलेली आहे आणि पुढील तपास सुरू आहे।